पोलादपूर तालुक्यातील लोहारे आदिवासी वाडीचे रूप बदलणार. आदिवासी बांधवांसाठी 14 घरकुले मंजूर. पोलादपूर प्रशासनाची यशस्वी कामगिरी. पोलादपूर प्रशासनाकडून नेहमीच राज्य शासनाच्या योजना या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी पोलादपूर तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी एक चळवळ म्हणून काम केले जाते. त्याच अनुषंगाने तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीने शासनाच्या योजना ग्रामपंचायतमध्ये राबविण्यासाठी प्रयत्नशील असते. लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील लोहारे आदिवासी वाडी येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून कच्च्या घरांमध्ये राहत होता. मात्र शासनामार्फत पंचायत समिती पोलादपूर व ग्रामपंचायत लोहारे यांच्या प्रयत्नाने सर्वे करून शासनामार्फत लोहारे आदिवासी वाडीचे रूप आता बदलणार असून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत लोहारे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना 14 घरकुले मंजूर झालेले आहेत. त्यामुळे या आदिवासी समाजाला आता स्वतःच्या हक्काचे चांगले घर मिळणार आहे. या घराचे जवळपास 90% काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आदिवासी वाडीचा विकास होत असताना दिसत आहे व येथील आदिवासी बांधव आता पक्क्या घरामध्ये राहणार आहेत. त्यामुळे शासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी विकास शिंदे, सरपंच दीपक पवार, उपसरपंच संदेश नरे, माजी सरपंच प्रदीप नरे, ग्रामसेविका मेघना भोसले, डाटा एंट्री ऑपरेटर घरकुल विजया कासार, किरण थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी विजय कंक, सदस्य नंदा पवार आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पवार, दगडू जाधव, मारुती पवार, रामा वाघे, संतोष वाघे, साईबू जाधव, शांताबाई वाघमारे, विठोबा पवार, जानू मुकणे, मंगेश पवार, गोपीनाथ मुकणे, उमेश जाधव, चंद्रभागा जाधव, शांताराम वाघे यांना घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.